हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी 2 श्यामचे बंधू प्रेम यामधील स्वाध्याय बघणार आहोत. तर स्वाध्याय सुरू करण्याच्या अगोदर ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, सबस्क्राईब माय चॅनल, प्रेस बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. अ प्रश्न, नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? उत्तर, नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुगंध वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. प्रश्न आ, श्यामने कोणता निश्चय केला होता? उत्तर, गणेश चतुर्थीस गावाला जाताना धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असा निश्चय श्यामने केला होता. ई प्रश्न, लहान भावाला आईने कसे समजावले? उत्तर, एके दिवशी श्यामचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. ई प्रश्न, श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात? श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कोर्ट कचेरीच्या कामासाठी जात असत. उ प्रश्न, श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? उत्तर, श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून आणला होता. आईला किती आनंद होईल या सुख स्वप्नात तो दंग होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते. प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. अ प्रश्न, श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या गोष्टी होत्या? मफलर, जाकीट, गरम कोट. आ प्रश्न, श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न. त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले हे 4 प्रश्न आहेत. त्यापैकी तुम्ही कुठलेही 3 प्रश्न लिहू शकता, कारण इथे 3 बॉक्स दिलेला आहे. तुम्ही कुठलेही 3 लिहू शकता. पहिला प्रश्न आहे, श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? दुसरा प्रश्न, कापातल्या मुक्याने पाठविला असेल. तिसरा, पैसे रे कोठले, कोणाचे कर्ज काढलेस, का फीचे दवडलेस? चौथा प्रश्न, कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? प्रश्न तिसरा, का ते लिहा. श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते. का न्हाले होते? तर उत्तर आहे, धाकट्या भावाचा कोट शिवून हातात आला, जवळच्या पैशात सारा खर्च भागला, आपण केलेला निश्चय पूर्ण झाला, म्हणून कृतार्थ भावनेने श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले. हा प्रश्न, श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले. का म्हटले? पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील, पिसईचा पर्या, सांडेघरचा पर्या त्यांना उतार नसेल, म्हणून श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी श्यामला जाऊ नको असे म्हटले. प्रश्न ई, पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. भरपूर पाऊस पडत होता. पाण्याला फार ओढ असल्यामुळे पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. ई प्रश्न, श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. उत्तर, श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता धाकट्या भावाला नवीन कोट शिवला होता. श्याम भर पावसात अडचणींवर मात करून घरी आला. ही हकीकत आईने ऐकली होती. श्यामचे हे अपार बंधुप्रेम बघून आईला गहिवर आला. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. या मागील श्यामची कल्पना काय असावी याबाबत मित्रांशी चर्चा करा. तर उत्तर मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, पंख ही पक्ष्यांना मिळालेली देणगीच असते. त्यांच्या मदतीने पक्ष्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येते. श्यामचे बंधुप्रेम या पाठात लहान भावाला दिवाळीचा नवा कोट नेऊन देण्यासाठी श्यामची धडपड चालली होती. शिक्षणाकरता बाहेर राहणाऱ्या श्यामला
लवकरात लवकर घरी पोहोचून आपल्या भावाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचा होता. मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळे नदी नाल्यांना आलेला पूर असे असंख्य अडथळे श्याम समोर उभे होते. अशा अवस्थेतही आईला आपल्या या कृतीने किती आनंद होईल या विचाराने घरच्या ओढीने तो चालत होता. त्यावेळी पंख असते तर एकदम उडून गेलो असतो आणि अंतर केव्हाच पार करत मी घरी पोहोचलो असतो असा विचार श्यामने केला असावा. खेळूया शब्दांशी. त्यामध्ये अ आहे. खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्धार्थाचा शब्द चौकटीतून शोधून लिहा. आता हे शब्द दिलेले आहे, यामध्ये विरुद्धार्थी शब्द चौकटीमध्ये दिले आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. थंड, थंडचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? गरम. सापडणे, हरवणे. सुगंध, दुर्गंध. थोरला, धाकटा. जुना, नवीन. लक्ष, दुर्लक्ष. स्मृती, विस्मृती. आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. इथे पहिला आहे समीरा, विनिता, त्यांनी, निखिल. तर यामध्ये त्यांनी हा शब्द वेगळा आहे. समीरा, विनिता, निखिल ही नामे असून त्यांनी हे एकच सर्वनाम आहे. दुसरा आहे मी, सातपुते, त्याने, तिला. यामध्ये सातपुते हा गटात न बसणारा शब्द आहे. या गटात मी, त्याने, तिला ही सर्व नामे असून सातपुते हे एकच विशेष नाम आहे. तिसरा आहे हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य. तर हिमालय हा गटात न बसणारा शब्द आहे. या गटात सुंदर, प्रसन्न, भव्य ही सर्व विशेषणे किंवा भाववाचक नामे असून हिमालय हे एकच नाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. चौथा आहे लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे. तर यामध्ये आम्ही हे गटात न बसणारा शब्द आहे. या गटात लिहिणे, गाणे, वाचणे ही सर्व क्रियापदे असून आम्ही हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी किंवा बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता? उत्तर, मी माझ्या धाकट्या बहिणीसाठी कधी कधी भेटवस्तू घेते. रंगपेटी, तिला बांगड्या आणि तिची आवडती पुस्तके मी भेट देते. एखादे चांगले काम केले की चॉकलेट देते. अनेकदा तिला काय हवे ते विचारून मी तिच्या आवडीची वस्तू भेट देते. त्यामुळे ती खूप आनंदी होते. या व्यतिरिक्त तिच्या वाढदिवसाला आणि वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर मी तिला भेटवस्तू देते. ती भेट स्वीकारताना तिचा खुललेला चेहरा पाहिला की मला खूप समाधान मिळते. खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषणे अव्ययांच्या प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करा. तर हे शब्द दिलेले आहे. या सर्व शब्दांची आपल्याला क्रियाविशेषण अव्ययांमध्ये वर्गीकरण करायचे आहेत. तर कालवाचक क्रियाविशेषणे कोणती आहेत? दररोज, क्षणोक्षणी, परवा आणि सतत. ज्या शब्दांमधून आपल्याला काळाची माहिती कळते ते शब्द आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर आहे स्तरवाचक क्रियाविशेषण अव्यय. कोणते आहेत? तिथे, पलीकडे, समोरून, वर. हे या सगळ्या शब्दांवरून आपल्याला स्थान कळतं, ते कुठे आहेत. वर, खाली, पलीकडे, अलीकडे, इथे, तिथे हे सर्व शब्द आहेत स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कुठले आहेत? टपटप, सावकाश, अतिशय, झटकन ही आहेत रीतिवाचक क्रियाविशेषणे. त्यानंतर परिणामवाचक, संख्यावाचक क्रियाविशेषणे अव्यय कोणती आहेत? पूर्ण, जरा, मुळीच, कसे, थोडा हे आहेत परिणामवाचक. तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.